नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे वाजले 7:30. मंडळी, काल गावावरून आम्ही आलो आणि लांबचा प्रवास असा होता आमचा, जो कोकणातून आपण आपल्या इथे आलो. गणपतीचा उत्साह काय गावी ह्या वर्षी आम्हाला एन्जॉय करता आला नाही, त्याच्यासाठी काही वेगळी कारणं होती. पण आता मुंबईला आलो आहे आणि मुंबईला आल्यानंतर पहिलं दर्शन आपल्या केशववाडीच्या गणराजाचं. मंडळी, पहिल्या दर्शनाची सुरुवात आपल्या केशववाडीच्या गणराजाने केली आहे. ज्या ठिकाणी मी राहतो केशववाडीत, त्या केशववाडीचा हा गणराजा वरळीमध्ये. आणि आत्ता मंडळी आम्ही दोघेजण निघालेलो आहोत. वरळीमध्ये जे मानाचे गणपती आहेत, ते मानाचे गणपती पाहण्यासाठी म्हणून आम्ही जातो आहे. जास्त गणपती नाही पाहणार आहे, 2 ते 3 गणपतीच आम्ही फक्त बघणार आहोत. पण ते वरळीतले मानाचे गणपती आहेत. तर ते गणपती कोणते कोणते आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. तर आता आपण निघतो आहे इथून आणि माझ्या मागे तुम्ही बघताय आमच्या केशववाडीचा गणराजा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला मंडळी, आता जाऊयात आपण वरळीतले मानाचे गणपती बघायला. तर मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहोत वरळीतल्या वरळी नाक्या इथे असणारा वरळीचा महाराजा इथे. वरळीच्या महाराजाचं दर्शन घेण्यासाठी. आणि मंडळी, यावर्षी वरळीच्या महाराजाचं हे 103वं वर्ष आहे. वरळीतला बाप्पा, आशीर्वाद देणारा बाप्पा म्हणून आमचा प्रसिद्ध असणारा वरळीचा महाराजा. आणि या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. चला गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊ. किती सुंदर रूप आहे बघा बाप्पाचं. आणि अशी मूर्ती अगदी 7 ते 8 फुटाची मूर्ती आहे. आणि मूर्तिकार आहेत संतोष कांबळे म्हणून. आपण वरळीच्या महाराजाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. आणि या ठिकाणी वरळीच्या महाराजाचे पदाधिकारी आहेत आपले मित्र. बाळा काय सांगशील? 103वं वर्ष आहे. या गणरायाची स्थापना 1923 साली झाली. म्हणजे ज्या वेळेला त्या काळी आपला देश पारतंत्र्यात होता, ज्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं, त्यावेळेला आमच्या पूर्वजांनी त्या स्थापन केलेला हा गणेश उत्सव. आणि तोही एका सत्यनारायणच्या मंदिरामध्ये आहे. गेले अनेक वर्ष ह्या इथे भक्तिभावाने त्याची पूजा केलेली जाते. इथे जवळजवळ 103 वर्ष जे मराठी कुटुंबीय त्यांची फॅमिली पहिल्या वर्षापासून ते आत्तापर्यंत 2025 तर ती मराठी फॅमिली आहे, ती पूजा करते. त्यांचं सहकुटुंब सहपरिवार डोंबिवलीवरून इकडून पूजा करत असते. भक्तांच्या अखेला धावणाऱ्या नवसाला पावणाऱ्या असे खात्यातला सुवर्ण मुकुटधारी वरळीचा महाराज. म्हणजे ज्या वेळेला पारतंत्र्यात देखील आमच्या पूर्वजांना त्रास झाला, तसं आताही या चालू स्थितीमध्ये कार्यकर्त्यांना म्हणजे जे आताच्या नवीन नियमानुसार वगैरे खूप त्रास होत असतो. म्हणजे पारतंत्र्यातला पण त्रास आणि स्वातंत्र्यानंतरचा सुद्धा त्रास, ही फार मोठी एक जमेची बातमी. तरी माझी अशीच इच्छा त्या गणरायाजवळ की तुमचं कार्य तुम्ही निर्विघ्नपणे पार पडणार, त्याबद्दल शंका नाही. पण तरी देखील या सरकारला पण कुठेतरी सुबुद्धी द्या की हे 10 दिवस हे आनंदाचे दिवस असतात. लोकांचे तन मन धन अर्पण करून हा गणेशोत्सव लोक साजरा करत असतात. आणि त्याला कुठेतरी छोटंसं कुठेतरी कायद्याच्या कचाट्यामध्ये त्याला कुठेतरी गालबोट लावलं जातं. तर हे विघ्न आहे गणराया, हे तुझ्या पायाखाली घालून तुझा आनंद जसा पहिला साजरा होत होता तसाच होऊन दे, ही माझी तुझ्या चरणी प्रार्थना. धन्यवाद बाळा. धन्यवाद. वरळीच्या महाराजाचा जय
वरळीच्या महाराजाचं दर्शन घेतले आणि इथे आपल्या चॅनलचा सबस्क्रायबर हा छोटा विवान इथे आपल्याला भेटला आहे आणि तो म्हणतो की आम्ही तुमचे चॅनलचे सगळे व्हिडिओ बघतो. विवान बावरिया, तर थँक्यू आमचे चॅनलचे व्हिडिओ पाहतोच त्याच्यावर. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच विवान. वरळीचा आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वरळीचा महाराजाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलेलो आहोत वरळी बिडळी चाळ क्रमांक 105 जवळ. आणि 105 जवळ असणारा हा गणपती बाप्पा म्हणजे वरळीचा बिडळी चाळचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. वरळी बिडळी चाळ क्रमांक 105 आणि 104च्या इथे असणारा वरळी बिडळी चाळचा राजा जागृती स्पोर्ट्स क्लब. चला मंडळी, आतमध्ये जाऊ आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. वरळी बिडळी चाळचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारा हा जागृती स्पोर्ट्स क्लब यांचा वरळी बिडळी चाळ क्रमांक 105च्या इथे असणारा वरळी बिडळी चाळचा राजा. आणि या राजासाठी दर्शनासाठी आपण इथे आलेलो आहोत. खूप सुंदर आणि भव्य अशी मूर्ती आहे आणि तेवढंच सुंदर असं डेकोरेशनसुद्धा इथे केलेलं आहे. मंडळाचे सगळे पदाधिकारी इथे बसलेले आहेत. भाऊ, कितवं वर्ष आहे मंडळाचं? 54 वर्ष आहे. म्हणजे आम्ही लहानपणापासून इथे बघतोय. डेकोरेशन जर बघायचं असेल तर जागृती स्पोर्ट्स क्लब, म्हणजे आम्ही लहान होतो मराठी हायस्कूल शाळेत आम्ही असायचो आणि मधल्या सुट्टीमध्ये खास डेकोरेशन बघण्यासाठी म्हणून आम्ही यायचो. येस कोलगेट स्पॉन्सरशिप जास्त करून कोलगेटची असायची. एक नंबर गणपतीचं डेकोरेशन, म्हणजे ते पाण्यातलं डेकोरेशन वगैरे जबरदस्त, खूप सुंदर. मग तीच भव्य आणि परंपरा अजून आपल्याकडे तुम्ही टिकावून ठेवले. खूप छान. यावर्षी आम्ही साऊथ टेम्पल बनवले. साऊथ टेम्पल म्हणजे कलरफुल. ओके. साऊथचं टेम्पल जुने टेम्पल बरोबर, एकदम कलरफुल आणि नक्षीकाम त्यांचं खूप छान असते. तसं केलं आणि अष्टलक्ष्मीचा आम्ही फोटो लावले. बरं, खूप सुंदर. धन्यवाद. दक्षिण भारतामध्ये जी मंदिरं असतात ती मंदिरे अगदी नक्षीकाम केलेली आणि तेवढीच ती कलरफुल मंदिरं असतात. तर त्यातलंच एक मंदिर इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे जागृती स्पोर्ट्स क्लब या गणपती बाप्पा मंडळाने. खूप सुंदर.
तर मंडळी, आत्ता आपण आलेलो आहोत हाऊसिंग बोर्डचा राजा या ठिकाणी वरळी बिडीचाळ परिसरामध्ये असणारा हाऊसिंग बोर्ड, आणि त्या हाऊसिंग बोर्डचा राजा पाहण्यासाठी म्हणून आपण इथे आलेलो आहोत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हाऊसिंग बोर्डचा राजा यांची स्थापना 1947, आणि यावर्षी गणेशोत्सव मंडळाने जो देखावा केलेला आहे तो अप्रतिम आहे, कारण त्यांनी साकारलेला आहे केदारनाथ मंदिर. केदारनाथ मंदिराची त्यांनी प्रतिकृती इथे उभारलेली आहे. तर चला मंडळी, आपण जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मंडळी, आत्तापर्यंत जेवढे गणपती बाप्पा पाहिले तेवढ्यामध्ये सर्वात सुंदर असणारा देखावा या गणेशोत्सव मंडळाने इथे साकारलेला आहे, आणि तेवढीच भव्य दिव्य मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. अप्रतिम अशी मूर्ती, आणि श्री केदारांचं इथे मंदिर आहे भोलेबाबांचं, जे उत्तराखंडमध्ये श्री केदारधाम म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची इथे प्रतिकृती इथे उभारलेली आहे. अप्रतिम असं सुंदर असं मंदिराचा देखावा इथे सादर केलेला आहे. हाऊसिंग बोर्डचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारा आपला वरळीचा हा गणपती बाप्पा, आणि या गणपती बाप्पाच्या मंदिराला भेट देण्यासाठी म्हणून इकडे आपण आलो. आणि या ठिकाणी या गणपती बाप्पाच्या मंडळाचे काही पदाधिकारी इथे आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात या गणपती बाप्पाबद्दल. नमस्कार, आपलं नाव? शौनक साळवी. शौनक साळवी. शौनकजी, काय सांगाल गणपती बाप्पाबद्दल? कितवं वर्ष आहे गणपती बाप्पाचं? 77 वर्ष आहे आमचं. प्रत्येक वर्षी आम्ही काही ना काहीतरी एक वेगळी थीम करण्याचा प्रयत्न करतो. सो नेहमी प्रत्येकाला असं केदारनाथला जाता येत नाही. बरोबर. सो आम्ही ट्राय केलं की यावर्षी आपण केदारनाथ क्रिएट करू, बघू म्हणजे किती प्रसिद्धी मिळते. आणि मग त्याच्यामध्ये एक सोशल अवेअरनेस म्हणून जसं POPला बंदी होती, तर आम्ही ट्राय केलं की आपण कागदाचीच मूर्ती आणायची. तर ही मोठी मूर्ती जी आहे ती कागदाची आहे. संपूर्ण कागदाची मूर्ती आहे? पूर्ण मूर्ती कागदाची. ही कुठे बनवली मूर्ती? ही विलेपार्लेला राजेश मयेकर म्हणून. राजेश मयेकर म्हणून मूर्तिकार आहे. आणि जी छोटी मूर्ती आहे ती शाडू मातीची पूजेची मूर्ती जी असते. आणि हा संपूर्ण जो देखावा केदारनाथ मंदिराचा जो केला आहे ते कोण आहे त्याचे संपूर्ण समीर आर्टिस्ट?
समीर मुरुडकर म्हणून आहेत, लोअर परेलला राहतात. बरं. तर त्यांनी केलं आहे. मला वाटतं लोअर परेलला हा देखावा गेल्या वर्षी सेम असा पाहिला होता. केलेला, बट आता हे जे तुम्ही हां, हे थोडं वेगळं पण सगळं त्याच्यामध्ये आहे. फायबरमध्ये बरोबर. ते जे केलेलं ते हिटलॉनमध्ये फोममध्ये केलेलं बरोबर. होतं आणि ते खूप म्हणजे तेवढं डिटेलिंग ॲज सच नव्हती. आता जे गाभारा क्रिएट केला आहे, सो एक्झॅक्टली जे गाभाऱ्यामध्ये आहे केदारनाथला तसं क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे. आणि गणेशोत्सव मंडळाकडनं काही सामाजिक उपक्रम वगैरे आपण राबवतात. हो, आम्ही नेहमी काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम असतात. म्हणजे जेव्हा फ्लड्स वगैरे चिपळूणला झाले बरोबर. किंवा मालवण वगैरेमध्ये जेव्हा फ्लड्स वगैरे कुडाळला झाले, तेव्हा तिकडे जाऊन मंडळाचे जे आमचे अध्यक्ष वगैरे जे आहेत सगळे सेक्रेटरी, त्या लोकांनी सगळे तिकडे मदत जाऊन केली. धान्य दिले आहे आणि लोकांना जी आर्थिक मदत बरोबर. जेवढी करू शकतो ते केलेलं. प्लस 26 जुलैला जेव्हा आपल्या इकडे प्रॉब्लेम झालेला मुंबईमध्ये, तेव्हा केलेलं. बाजूला आमच्या सोसायटीच्या बाजूला एक झोपडपट्टी होती, तिकडे प्रत्येक झोपडपट्टीमध्ये काही टोटल मुलं होती, 10-15 मुलं. आपल्या ह्या सोसायटीच्या आवारामध्ये एक शाळासुद्धा आहे, गोकुळ शाळा शाळा. आहे. ती गोकुळ शाळा आहे. ती आता कसं आहे की हळूहळू म्हणजे मुलं छोटी जे प्ले ग्रुपचे आहेत तेवढेच आहे. आधी कसं ते 4th पर्यंत होतं, आता तेवढं त्या नाही. शाळेचाच विद्यार्थी आहे मी. अच्छा. त्याच्यामुळे या गणपती बाप्पाशी माझं आधीपासूनचं तसं लहानपणापासूनचं नातं आहे. म्हणजे Right. अगदी शाळेत लहान असल्यापासून हा गणपती बघायला Okay. पहिल्यापासून येणं माझं आहे. जे अध्यक्ष आहेत ते पण तुम्हाला चांगलं सांगू शकतो. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, या गणेशोत्सवाचं दर्शन घेतल्यानंतर असं वाटलं की खरंच केदारनाथला आल्यासारखं वाटतं. एवढं सुंदर आणि एवढं डिटेलिंगमध्ये काम केलं आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगेन की या गणेशोत्सवामध्ये ह्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तुम्ही नक्की या. एवढी सुंदर भव्य मूर्ती आणि संपूर्ण मूर्ती ही कागदाची आहे आणि एवढं सुंदर मंदिर इथे साकारलेलं आहे. हे पाहण्यासाठी आपण या गणेशोत्सवासाठी यावर्षी आपण नक्की इथे भेट द्याल आणि या गणपती बाप्पाचं आपण नक्की दर्शन घ्या. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर मंडळी, आत्ता आपण आलेलो आहोत वरळी BDD शाळा क्रमांक 25 आणि 26 जवळ असणारा वरळीचा सम्राट या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. आणि हे गणपती बाप्पाचं यावर्षीचं 78वं वर्ष आहे आणि BDD चाळ परिसरामध्ये वरळी BDD चाळ जेव्हा डेव्हलप झाली त्या BDD चाळ क्रमांक 24 आणि 25च्या इथे असणारा हा वरळीचा सम्राट जो खूप जुना गणेशोत्सव आहे, 78वं वर्ष आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आत्ता इथे आपण आलेलो आहोत. खूप सुंदर आणि अशी सुंदर भव्य अशी मूर्ती इथे आहे. तर मित्रांनो, आज वरळीतल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. आता वरळीचा सम्राट वरळी BDD शाळा क्रमांक 24 आणि 25 इथे बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आणि आम्ही बाहेर पडलो आहे. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता नव्याने डेव्हलप झालेली वरळी BDD चाळ आणि त्यांना आता नव्याने देण्यात येणाऱ्या ह्या रूम. ही समोर जी दिसते ही आहे ई विंग आणि हे 40 माळ्याचे टॉवर आणि आजूबाजूचा परिसर बघा. मला वाटतं इथे हे पार्किंगची व्यवस्था असणार, पण सुंदर बघा किती उंच इमारत आहे. आणि BDD चाळीच्या रहिवाशांना एवढं सुंदर असं घर आता थोड्याच दिवसामध्ये मिळणार आहे. तर मंडळी, आज वरळीतल्या
5 गणपती बाप्पांचं आपण दर्शन घेतलं. तर हा गणपती बाप्पांचा दर्शनाचा व्हिडिओ कसा झाला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन तुम्ही दाबा जेणेकरून आपल्या सगळ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि त्याचबरोबर व्हिडिओला हाईपचं एक ऑप्शन आलेलं आहे, त्या व्हिडिओला तुम्ही हाईपसुद्धा करा जेणेकरून आपला व्हिडिओ हाय रँकवरती राहील आणि तुम्हाला तो दिसेल. तर आजचा हा गणपती बाप्पाचा दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण नक्की मला कळवा. तर आता हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.